शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा विशेष महत्त्वाचा असतो. श्रावण महिन्यात भगवान श्री शंकरांची पूजा आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. चातुर्मासात श्री विष्णू विश्रांती घेत असल्याने श्रावण महिन्यात भगवान श्री शिवशंकर पृथ्वीवर कृपा करत असतात. श्रावण महिन्यात शिवलिंगाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते. शिवलिंगावर कोणत्या गोष्टी वाहिल्यास तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळू शकते आणि शुभाशीर्वाद मिळू शकतो, याबद्दल आपण आज माहिती बघूया. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवशंकर यांना वर म्हणून प्राप्त करण्याकरता कठोर तपश्चर्या केली होती. श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात. शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे शुभदायी मानले जाते. त्यामुळे श्री भोलेनाथांची कृपा प्राप्त होते. शमीपत्रे. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला शमी म्हणजे शमीपत्रे खूप आवडतात. अशा स्थितीत पूजेच्या वेळी शंकराला शमीची पाने अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवाचा कोप टळतो. जर तुमची रास कर्क, वृश्चिक, कुंभ, मकर किंवा मीन असेल तर तुम्ही जरूर शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करावी. यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो. बेलाची पाने. बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहेत. पौराणिक कथेनुसार बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे. मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात असेही मानले जाते. म्हणूनच श्रावणामध्ये विशेषतः श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याचे विशेष फळ प्राप्त होते. काळे तीळ. शास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून लवकर आराम मिळतो. शिवलिंगांवर काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे साडेसातीच्या काळात काळे तीळ जरूर शिवलिंगावर अर्पण करावे. त्यामुळे साडेसातीचा त्रास निश्चितच कमी होतो अशी मान्यता आहे. हिरवे मूग. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे मूग देखील वापरू शकता. तुमची इच्छा असेल तर 108 मूग मोजून धुवून ते शिवलिंगावर ओम नमः शिवाय याचा जप करून एक मूग शिवलिंगावर व्हावे. ह्यामुळे तुमची मनात धरलेली प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होते अशी ही मान्यता आहे. अक्षता म्हणजेच तांदूळ. भगवान शंकराच्या पूजेत अक्षतेचा वापर केला जातो. असे मानले जाते की शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्याने व्यक्तीकडचे धन वाढते. मात्र
अक्षता अर्पण करताना तांदूळाचे दाणे तुटले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी. जर आपण शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्या तर निश्चितच आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते. कण्हेरीचे फूल. कण्हेरीचे फूल भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कण्हेराचे फूलही अर्पण करतात. भगवान शंकराच्या पिंडीवर कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने शुभ परिणाम मिळतात. गंगेचे पाणी. जलाभिषेक करण्याकरता गंगेचे पाणी वापरले जाते. जलाभिषेक करून भगवान श्री शंकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काहीही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करू शकता. असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्यावरही भगवान शिव प्रसन्न होतात. ओम नमः शिवाय.